टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। नाशिक पोलिसांना कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंटची प्रत प्राप्त, तर उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल। शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी हायकोर्टामध्ये कोकाटेंची याचिका, तातडीच्या सुनावणीस कोर्टाचा नकार, तर निकालाची प्रत आल्यानंतर कोकाटेंबाबत पुढील निर्णय घेऊ, विधिमंडळ सचिवालयाची माहिती। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। मंत्री कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत मंत्रिपदासाठी मुंडेंनी भेट घेतल्याची चर्चा। अमित शहांसोबत भेट पूर्वनियोजित होती। परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासह कारखान्यासंदर्भात चर्चा झाली। धनंजय मुंडेंची ट्विट करत माहिती। धनंजय मुंडेंचा हायकमांड मुंबईत, दिल्लीमध्ये का आले माहिती नाही। वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये आले असावेत। खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। फडणवीसांनी कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवार यांच्यावर सोपवला। कोकाटेंसोबत संपर्क सुरू, अजितदादांची माहिती। तर कारवाई झाल्यास खाती कुणाला द्यायची, फडणवीसांकडनं दादांना विचारणा। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड, 1000 टोळ्या आणि खून होतील। धनंजय देशमुखांचा हल्ला बोल, कराड गँग राज्याश्रयामध्ये होती, हे सिद्ध करताना दबाव येऊ शकतो, असं पत्र कोर्टामध्ये दिलंय। देशमुखांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून माणिकराव कोकाटेंना लपवलं, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। कायद्याचा अवमान होऊ नये याची काळजी घेण्याचं फडणवीसांना आवाहन। मुंबई महापालिकेसाठी महायुतीमध्ये जायचं की नाही याचा निर्णय आज घेऊ, पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। राष्ट्रवादीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्या खांद्यावर कायम, तर महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना होणार। मंत्री आदिती तटकरेंसह 2 कार्याध्यक्ष आणि सना मलिकांचा देखील समावेश असण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय। हिंगोलीमध्ये भाजपकडनं काँग्रेसला मोठा धक्का। दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार। प्रज्ञा सातव सध्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत। ठाण्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं स्वबळाचा नारा। शिवसेना आणि भाजपची युती संदर्भात बैठकीची पहिली फेरी, जागा वाटपावर चर्चा। ठाणे महापालिकेत युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज, नरेश मस्केंची प्रतिक्रिया। वनमंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक भाजपत प्रवेश करणार। सूत्रांची माहिती, नवी मुंबईत भाजपला मोठी ताकद मिळणार। संदीप नाईकांनी पवारांच्या राष्ट्रवादीतून बेलापूर विधानसभा लढवली होती। वसई विरार महापालिकेमध्ये मनसे बहुजन विकास आघाडीसोबत युती करणार। अविनाश जाधवांनी घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट। भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणं गरजेचं, जाधवांची भूमिका। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। जागा वाटपासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात। पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा केली जाणार। संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधू युतीची घोषणा आणि वचननामा एकत्रित जाहीर करण्याची शक्यता। दादरमध्ये प्रचाराची सांगता सभा सुद्धा एकत्रित घेऊन ठाकरे बंधू एकत्रित शक्ती प्रदर्शन करणार। पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही। काँग्रेस नेत्यांकडून देशाचा अपमान ही राष्ट्रभक्ती नाही तर देशद्रोह, उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।